श्री क्षेत्र निमोन बुवाजीबाबा मंदिर ते श्री क्षेत्र बाबीर देवस्थान रुई तालुका इंदापूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान। पायी दिंडी रथयात्रा सोहळ्याची भाविकांची उत्साहपूर्ण वाटचाल। संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र बुवाजीबाबा देवस्थान निमोन येथून श्री क्षेत्र बाबीर देवस्थान रुई तालुका इंदापूर जिल्हा पुणे या दरम्यानची पायी दिंडी रथयात्रा सोहळा सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने देवस्थानचे अध्यक्ष शिवभक्त साहेबराव खंडोजी मंडलिक बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थान झाला आहे। यंदा या रथयात्रेला 35 वर्ष पूर्ण होत असून 36व्या वर्षात पदार्पण केले आहे। दरवर्षीप्रमाणेच या सोहळ्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। धार्मिक उत्साह, भक्तिभाव आणि कीर्तन भजनाच्या कार्यक्रमांनी हा सोहळा अधिक मंगलमय होत आहे। हा पायी दिंडी सोहळा प्रवास तब्बल 10 दिवसांचा आहे। सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर 2025 पासून ते बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालणार आहे। या पायी दिंडीत शेकडो भाविक सहभागी होऊन बुवाजी बाबा आणि बाबीर बाबा यांच्या नामस्मरणात हरिनामाचा गजर करीत मार्गस्थ झाले आहेत। मार्गावरील विविध गावामध्ये दिंडीचे स्वागत, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्याच्या आयोजनात श्री क्षेत्र बुवाजीबाबा देवस्थान निमोन व स्थानिक भक्तगण यांचा पुढाकार असून सर्व भाविकांनी शांतता, भक्ती आणि शिस्त यांचा आदर्श ठेवत सहभाग नोंदवावा असे आवाहन दिंडी आयोजक समितीकडून करण्यात आले आहे। बुवाजीबाबा देवस्थानचे अध्यक्ष शिवभक्त साहेबराव खंडोजी मंडलिक यांनी या दिंडी सोहळ्याचे आयोजन, नियोजन व रूपरेषा आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले आहे व उपस्थित भाविकांनी आपल्याला झालेले साक्षात्कार कथन केले आहेत। शिवभक्त केशव साहेबराव मंडलिक, शिवभक्त गणेश बाळासाहेब गागरे, गाजरवाडी तालुका निफाड, शांताराम चकोर, श्री बुवाजीबाबा भक्त परिवार नाशिक जिल्हा तसेच बुवाजीबाबा भक्त परिवार अहिल्यानगर जिल्हा या ठिकाणचे आदी भाविक या दिंडी सोहळ्यात मोठ्या भक्तिमय वातावरणात सहभागी झाले आहेत। महासत्ता न्यूज संगमनेर। आज 13 तारीख आज दिंडीचं प्रस्थान आहे। या प्रस्थानाकरता सर्व बाबीर भक्त, बुवाजीबाबा भक्त सर्व जमा झाले। या दिंडीला 35 वर्ष संपून आज 36वे वर्ष आहे। 36 वर्षापासून ही बाबीरची दिंडी जाती। टप्प्याटप्प्याने 2-3 मुक्कामापर्यंत माणसं येणारे भाविक वाढतात आणि या देवाची कथा अशी आहे का जो दिंडीत जाईल त्याला काहीतरी तो दिल्याशिवाय राहत नाही, म्हणून एवढे भाविक येतात। सर्व दिंडीची रस्त्याने भाविक अन्नदान करतात, त्यांना नाश्ता, पाणी, जेवण सर्व सुविधा सगळी राहते त्यांची। पाडव्याला तिथं दिंडी पोहोचती। बाबीरची यात्रा पाडव्याच्या मुहूर्तावर राहते। देवाचा जन्म पाडव्याचाच आहे। जन्म महोत्सवही आहे, यात्रा उत्सवही आहे। या निमित्ताने खूप मोठी यात्रा भरती तिथं आणि त्यामध्ये ही आपली दिंडी तिथं असती। आपल्या पालखीचा मान तिथं असतो। म्हणजे भाविक एवढे तिथं जमा होतात आणि आपलं देवाचा घट हलवला का परत आपला भाविकांच्या तर्फे सर्वांना मिळते तिथं महाप्रसाद होतो। 2 दिवस हा यात्रेचा कार्यक्रम 3 दिवस असतो। तिसऱ्या दिवशी यात्रा फुटती, प्रत्येक जण सुखरूप ज्याच्या घरी परत येतो। ही परंपरा या देवस्थानाची, बुवाजीबाबाची 3 पिढ्यांची आणि आता 4थी पिढी चालू आहे। तेव्हापासून ही भक्ती, हा भक्ती समुदाय, हे भाविक असं आतापर्यंत टिकून आहे। अशीच एक अपेक्षा करतो का सगळ्यांनी इथून पुढे प्रत्येक कार्यक्रमाला सगळ्यांनी साथ द्यावा।
सगळ्यांनी एकामेकाच्या गळ्यात हात घालून सगळ्यांनी प्रेमाने वागावा। आणि यानंतर 30-10 या तारखेला तिकून आल्यानंतर दिंडीची सांगता होती। तो सप्ताह राहतो 7 दिवस। त्या सप्त्याचा बी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, त्या सप्त्यामध्ये हजर राहावा, अशी ही परंपरा 36 वर्षापासून दिंडीची चालू आहे। आणि देवाचं 4 पिढ्यापासून हा योग आहे, 4 पिढ्यापासून आतापर्यंत सांभाळलंय आणि असंच चांगलं चालत राहावा। क्षेत्र निमोन ते श्री क्षेत्र बाबीर रुई तालुका इंदापूर येथे आज निमोनवरनं गेली 35 वर्षे आमचे स्वर्गीय मामा खंडूजी बाबा मंडलिक यांच्या कृपा आशीर्वादानं सुरू झालेली पायदिंडी सोहळा आज मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रस्थान होत आहे। याच्या पुढे आणखीन सांगायचं असं ठरलं तर गेली 35-36 वर्षे नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, निफाड तालुका येथील सर्व भाविक मंडळी मोठ्या संख्येने येऊन आणि मोठ्या उत्साह दिंडीमध्ये सर्व सामील होतात। आज बुवाजी बाबाच्या कृपेने, बाबीबाबाच्या कृपेने सर्वांना भरभरून असं एकदम असं ताकद दिलेली असते का दिंडीमध्ये चालायला कुठलाही माणूस थकत नाही। आज पहिला दिवस सुरुवात होऊन जेवण करून आता मार्गस्थ होत आहे। इथून श्री क्षेत्र निमून ते बाबीर देवस्थान तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथे आज आमच्या दिंडीचा पहिला दिवस आहे। आणि ही दिंडीचा प्रवास आमचा हा कंटिन्यू 10 दिवस चालतो। आम्ही 10व्या दिवशी तिथं पोहोचतो। ही परंपरा आमची गेली 36 वर्षापासून चालू आहे। आणि गेल्यानंतर सर्व भाविक एकमेकाच्या गोळामेळ्याने संगमंग व्यवस्थित चालतात आणि ही परंपरा अशीच कायम टिकून राहील याची सगळेजण जबाबदारी घेतात। त्यामुळे हे अविरत चालू आहे। बुवाजी बाबा देवस्थान श्री क्षेत्र निमून ते श्री क्षेत्र बाबीर देवस्थान पायदिंडी सोहळा मोठ्या थाटामाटात याही वर्षी संपन्न होत आहे। आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि आमचे गुरुवर्य साहेबराव दादा यांच्या मार्गदर्शनासाठी हा दिंडी सोहळा संपन्न होणार आहे। तरी सर्व भाविकांना या दिंडी सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आपला दिंडी सोहळा निर्विघ्नपणे पार पडेल अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। मी या देवस्थानचा गेल्या 3 वर्षापासून येतो। माझ्या पायाला जखमा झाल्या होत्या। 2007 पासून विविध प्रकारचे दवाखाने करून मी थकलो होतो। माझ्या मते मी 20 ते 25 लाख रुपये 2007 पासून या पायाच्या दवाखान्यासाठी घालवले, पण मला कुठे गुण आला नाही। पण माझे मित्र गोरले गुरुजी यांनी बाबांचा मला पत्ता सांगितला। त्या दिवशी मी बाबांकडे आलो। बाबांनी सांगितलं, तू पुढच्या पौर्णिमेला येताना तुझ्या पायावर उभा राहून येशील। मी येताना लंगडत आलो होतो, पण 15 दिवसांनी माझ्या 2 पायावर चालत आलो असा माझा अनुभव आहे। आणि 2 वर्षात माझ्या पायाला एक पण जखम झाली नाही, नाहीतर मी 3-3 महिने जागेवर पडून राहायचो। मी खूप मोठमोठे दवाखाने केले, पण मला कुठेही गुण आला नाही। पण गेल्या 2 वर्षात एक पण जखम झाली नाही आणि मला त्रास पण झाला नाही। मी शेतीचे कामं, माझे वैयक्तिक खडीकेशरचे कामं करतो। मला कुठलाही थकवा जाणवत नाही। या देवस्थानचा हा गुण आहे। सर्वांनी या देवाकडे एक आशेचं किरण म्हणून बघावं ही विनंती करतो। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र निमोन गावामधून आमच्या सर्वांचं, आपल्या सर्वांचं कुलदैवत असणारं आपलं श्रद्धास्थान बुवाजी बाबा मंदिरापासून तर पुणे जिल्ह्यामधील इंदापूर तालुक्यातील रुई गावामध्ये पर्यंत बाबीर बाबाला या दिंडीचं 3500 वर्षे सुरू 3500 झाले आणि 36व्या वर्षात पदार्पण करत आहे। आणि ही दिंडी आतापर्यंत यशस्वीपणानं जात आहे आणि आजही ही दिंडी जाणार आहे। तिकून आल्यानंतर या दिंडीची मोठी सांगता होत असती आणि ती सांगता मोठ्या सप्त्यानं होती। इथं हजारो भाविक आणि लाखोना शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाला इथं उपस्थित राहतात। आदरणीय परमपूज्य खंडूजी बाबा
खंडोजी बाबा मंडलिक, आदरणीय पुणेकर बाबा यांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय साहेबराव दादा मंडलिक यांच्या सहकार्याने ही दिंडी आतापर्यंत पार पडती। आणि मगाशीच आमचे मित्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष त्यांनी सांगितलं का ह्या देवाचा अनुभव काय। 35 वर्षापूर्वी जेव्हा पहिलीच दिंडी इथून निघाली त्यावेळेस आदरणीय याच देवाचे श्रद्धा ज्यांच्या विश्वास आहे असे माझे सासरे जगन्नाथ केरू चकोर यांचा मोठा मुलाचा पांगळा होऊन घरात बसला होता। आणि त्यावेळेस आपले परमपूज्य खंडोजी बाबा मंडलिक यांनी एकच वादा केला का तू देवापाशी ये। आणि बैलगाडीमध्ये मला असं वाटतं त्यावेळेस मी त्यांचा जावई असल्यामुळे बघितलं, बैलगाडीमध्ये आणला आणि पांगळा माणसाला दिंडीत पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात रुई गावाला कसं जायचं, परंतु इथं दर्शन घेतलं, खंडोजी बाबांचं दर्शन घेतलं आणि ते इथून निघाल्यानंतर मला असं वाटतं पांगळा माणूस त्याचं नाव कैलासवासी आत्ता नाथा जगन्नाथ चकोर हे यशस्वीपणे दिंडीला गेले। हा अर्थाना ह्या देवाचा इतका सद्गुण आहे आणि आपली श्रद्धा असणाऱ्या माणसावर त्यांचा कधीही प्रभाव आहे। आणि म्हणून आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं अगदी विश्वासाने सहकार्याने सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन कुठलाही बी कारणास्तव इकडे तिकडे जायचं नाही। दुसरा एक विषय मला आठवला म्हणून सांगतो, आमचे राजाराम तात्या इथं आहे का नाही मला माहित नाही, आहे वाटतं। दिंडी आपली 6 महिन्याला यात्रा भरते या देवाची आणि पालखी सोहळा भरतो। तर राजाराम तात्या एक ठिकाणी गेला होता का म्हणून आज मला पालखीला कदाचित घरचे जातील, परंतु त्याचा स्वतःचा अनुभव आणि मला त्यांनी सांगितलं अरे चंद्रकांत पालखी निघाली गेली, माझा खेळ झाला म्हणून माझी गाडीच बंद पडली। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे का आपण श्रद्धा जर ठेवली तर कदाचित 100% इथं आपल्याला गुण आहे। आणि म्हणून आपण सगळे श्रद्धेनं इथं उपस्थित आहात। आपण नाशिक जिल्हा असन, अहिलानगर जिल्हा असन, यातले सर्व भाविक आपण इथं उपस्थित आहे। या दिंडीला आता इथून प्रस्थान होणार आहे दादांच्या मार्गदर्शनाखाली। सर्वांनी व्यवस्थित जाऊन कदाचित इकडे तिकडे कुठेही गालबोट न लागता आपण बाबीर बाबाला आपण जाऊन भेटावा। आणि हीच खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना प्रार्थना आहे। दादांच्या वतीनं, बुवाजी बाबा मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचं परत एकदा आभार मानतो, सर्वांना शुभेच्छा देतो, येणाऱ्या दिवाळीला आदरणीय शुभेच्छा देतो।